नमस्कार, मी अजिंक्य न्यूज महाराष्ट्रमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। आदित्यराजे मराठे फिल्म प्रोडक्शन द्वारा निर्मित आपल्या डेरिंग या चित्रपटाच्या शूटिंग सेटवरती आम्ही आज बाबर्डी पुणे येथे आहो, तालुका बारामती, जिल्हा पुणे। आणि आपण पाहता की आदित्यराजे मराठे यामध्ये एक नायकाची भूमिका करत आहे। ते मराठी अभिनेता आणि निर्माता आणि दिग्दर्शक सुद्धा आहेत। त्यांचे नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत आणि रावडी ही चित्रपटे फार गाजलेली आहेत। आणि आगामी जी चित्रपटे आहेत ते झुंबाड, प्रीतम प्यारे, बिनविरोध आमदार आणि आता सध्या जी चित्रीकरण सुरू आहे ते डेरिंग या चित्रपटाचं। आणि त्यासोबतच बरेच गाणे सुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहेत। तुझं सपान, बुलाती है मगर जाने का नहीं, आणि तिसरा आहे ही पोरी प्यार को नाय। तर असे गाणे सुद्धा आहेत। तर आपण काही महत्त्वपूर्ण या चित्रपटातील भूमिका साकारणारे जे कलावंत आहे त्यांची आपण काही भेटी घेऊया। आपण या आदित्यराजे मराठे यांच्या डेरिंग या चित्रपटामध्ये नायिकेच्या भूमिकेत जे आहेत ऐश्वर्या दौंड यांच्याविषयी आपण ऐकून घेऊया। नमस्कार, मी ऐश्वर्या दौंड आणि मी या चित्रपटामध्ये दादासाहेब, त्यांना दादासाहेब म्हणतात, त्यांचे फर्स्ट वाईफ, त्याचं कॅरेक्टर मी करते बेबी नावाचं। मला खरंच खूप छान वाटते। बाकीची माहिती मी तुम्ही थिएटरमध्ये येऊन बघा। ओके, आता आपण भेटूया पूजा धामे यांना। तर नमस्कार, मी पूजा धामे। तर मी याच्यामध्ये दादांची सेकंड वाईफ म्हणजे दुसरी बायको शाखू यांचं कॅरेक्टर करत आहे। माझ्या लुकमधून तर तुम्हाला वाटतच असेल की माझं कॅरेक्टर काय आहे। मी ह्या चित्रपटाबद्दल आता काही बोलत नाही, तुम्ही आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की बघा आणि माझं कॅरेक्टर तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा। धन्यवाद मॅडम। आता आपण भेटूया सुकृती काकडे या दादा जगताप यांच्या तिसरी वाईफ। नमस्कार, मी सुकृती काकडे, दादा जगताप यांच्या तिसऱ्या बायकोचं कॅरेक्टर मी करते। बाकीची माहिती तुम्हाला इथं नाही सांगणार, तुम्ही ती थिएटरमध्येच बघावी। धन्यवाद मॅडम। दादा जगताप यांचे निकटवर्तीय असे जे मित्र आहेत त्यांच्याशी आपण काही गाठभेट घेऊया। आणि या चित्रपटात सर आपल्याला इतर चित्रपटाच्या स्टोरीपेक्षा ही स्टोरी वेगळी आहे असं माझं मत आहे। आपलं काय मत आहे या बाबतीत? तर पहिले प्रथम नमस्कार, मी धीरज कांबळे। आज आदित्यराजे मराठे निर्मित डेरिंग या चित्रपटाचं शूटिंग चालू आहे आणि या शूटिंगचा आज 14वा दिवस आहे। आणि इथं आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की हे जे कथा आहे हे सत्य घटनेवर आधारित आहे। आणि आज आदित्य सराबद्दल बोलायचं म्हणजे की त्यांचे नाद एकच बैलगाडा शर्यत हा गाणं खूप महाराष्ट्रभर व्हायरल आहे आणि ते खूप आत्ता पण डीजेला वाजतं आहे। कारण की त्या माणसांनी आज आम्हाला छोट्या मोठ्या कलाकारांना आज खूप मोठं प्राधान्य दिलं आहे। आणि डेरिंग या पिक्चरामध्ये आमच्या दोघांची भूमिका आहे, मी काकी आहे आणि हे अर्जुन आहेत आणि आम्ही दोघंही त्यांचे मित्र आहेत। आणि आम्ही लवकरच चित्रपटगृहात भेटू, तुम्ही नक्की बघा। थँक्यू। तुमचं काय मत आहे सर? आमचंही मत तेच आहे, तुम्ही नक्की थिएटरला जाऊन हा पिक्चर बघा आणि आम्हाला सांगा। धन्यवाद। हा पिक्चर सत्य घटनेवर आधारित असा आहे। हा पिक्चर ॲक्च्युली दादा गायकवाड जे बाबर्डीचे रहिवासी आहेत, बारामती तालुक्यामध्ये एक 10-15 वर्षापूर्वी हरणांना मारण्याची घटना घडली होती। तर ती सर्व महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाली होती। तर मी एकदा दादांना सहज भेटलो एका माझ्या मित्राकडून, तर त्यांच्याकडून कळलं की दादा हरणाच्या केसमध्ये म्हणजे मुक्त झालेच, पण त्यांची पूर्ण जीवन कसे कष्टाचे गेले, त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय घटना घडल्या, म्हणजे शून्यातून कसं त्यांनी विश्व निर्माण केलं, अजून भरपूर काही हे मला समजलं। आणि म्हणूनच मी त्यांच्यावर पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला, त्याचं नाव डेरिंग। आणि त्याच पुस्तकाच्या आधारावर मी ही फिल्म बनवतो आहे। आदित्यराजे मराठे मला फायनान्सर भेटले आणि मी ही फिल्म बनवतो आहे डेरिंग। आपण हां